नमस्कार. बुलढाण्यातील चिखला गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कुठे उभा करायचा यावरून वाद सुरू झाला. वाद चिघळला. दोन गटामध्ये वाद झाला. एका गटातील महिलेच्या अंगावरचे कपडे फाडण्यात आले. मग ते कुणी फाडले हा तपासाचा भाग आहे. तूर्त स्थितीला एका समाजाच्या नजरेत संपूर्ण दुसरा समाजच आरोपी ठरला आणि पर्यायानं पुढच्या समाजातील अनेकांवरती गुन्हे दाखल झाले. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, हे फक्त पुतळ्यात उभे करायचे व्यक्तिमत्व नाही आहेत. हे विचारात घेण्याचे व्यक्तिमत्व आहेत. पण समाजातील काही समाजकंटक, मग तो कुठलाही समाज असू द्या, त्या समाज पूर्णतः दोषी नसतो. त्या समाजातील 4 समाजकंटक दोषी असतात आणि ते समाजकंटक महापुरुषांची बदनामी करतात आणि महापुरुषांची बदनामी करून संपूर्ण समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतात. आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे अशा असंख्य महापुरुषांच्या विचारांवरती चाललं पाहिजे. त्यांची स्मारकं हे गावागावात, चौकाचौकात उभी करावी की नाही हा त्या गावाचा प्रश्न असू शकतो. पण प्रत्येक माणसानं ती मनामनात निर्माण केली पाहिजे. त्यांचे विचार डोक्यामध्ये घेतले पाहिजे. जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या होतात, पण डीजेच्या तालावरती नाचत असताना महापुरुषांच्या सुद्धा कानाचे पडदे फाडण्यापर्यंत आवाज घुमवला जातो. मात्र महापुरुषांच्या विचारांचा आवाज मात्र आपल्या मनमस्तक मेंदूवरती पडत नाही. ही दुर्दैवाची परिस्थिती आहे आणि म्हणूनच हे सगळं आपल्याला पाहायला भेटतं. जातीय द्वेषातून पुढच्या समाजाला पाहणं आणि समाजाच्या विरोधामध्ये उभं राहणं, अशा पद्धतीची सामाजिक विभागणी या ठिकाणी चालू आहे. महापुरुषांच्या विचारांना घेऊन आपण चाललं पाहिजे. आज त्या महापुरुषांना विचारलं की तुम्हाला हे अभिप्रेत होतं का, तर ते सुद्धा सांगतील आम्हाला हे अभिप्रेत नव्हतं, कारण आम्ही समाजाला एकत्र, एकसंध बंधुतेच्या भावनेतून एकत्र आणण्याचं काम करत होतो, सामाजिक एकतेसाठी काम करत होतो. समाज कुठलाही असू दे, संपूर्ण समाजाला आरोपीच्या नजरेनं पाहून राजकारण करणं, हे संपूर्ण समाजाला वेठीस धरणं कुठेतरी थांबलं पाहिजे. महापुरुषांचे विचार, महापुरुषांची स्मारकं ही चौकाचौकात नाही तर मनामनात तयार व्हावी एवढीच अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.